खास दिवाळीसाठी ज्या गोष्टीची तयारी केली तीच गोष्ट मी दिवाळीच्या दिवशी विसरले. कोणती ती पुढे सांगते, पण त्या अगोदरनं मी सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागले होते. सकाळ म्हणजे दुपारच झाली होती जवळपास आणि स्वयंपाकाला लागलेच तोपर्यंतच ह्या पावसाने आमच्या इथं आगमन केलेलं आहे. आमच्याच इथे नाही तर सगळीकडेच काल पावसाचं वातावरण होतं आणि मला वाटते मे बी पावसाला पण असं वाटत असेल यावर्षी कोणीच दिवाळी सेलिब्रेट करू नये म्हणून तो सारखं येत होता. दुपारी एकदा येऊन गेला आणि रात्री परत आला होता आणि तेव्हाच बाहेर गेलेले होते मी स्वयंपाक करेपर्यंत आणि त्यांनी एवढी सारी शॉपिंग करून आणली. त्यानंतर मग माझ्या पोळ्या वगैरे झाल्या आणि त्यांनी फुलं वगैरे आणले होते, तर मग लगेच त्यांनी हार वगैरे करून घेतले आणि स्वामींच्या फोटोचा हार पण लावून घेतला आणि किती सुंदर हार वाटतोय ना स्वामींच्या फोटोचा. त्यानंतर बाकीचे पण हार केले, गाड्यांचे, घराचे वगैरे. आणि मग नंतर मी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 4-5च्या दरम्यान हळदीचं लेपन करायला घेतलं. आज पहिल्यांदा उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं, कारण नवीन उंबरठ्यावर पहिलंच हळदीचं लेपन ऐन दिवाळीच्या दिवशी झालं. खूप छान वाटत होतं. मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर मग दिवे लावायला सुरुवात केली. ह्या पावसाच्या वातावरणामुळे मी रांगोळी पण छोटीशी काढली होती आणि त्यात मी जे बनवलेले रेडे रांगोळीचे पॅचेस आहेत ना ते पण मी ठेवले होते. त्यानंतर पूजा वगैरे मांडून घेतली होती, तर मग पूजेच्या तिथे पण दिवे लावून घेतले. पुढच्या गॅलरीमध्ये मी पाण्याचे दिवे लावले होते, कारण ती त्या साईडची उत्तर दिशा असल्यामुळे तिकडे कंटिन्यू हवा असते आणि तिथं दिवाळा टिकत नाही. त्यानंतर मग घरातलं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि ज्या ह्या रांगोळी मॅट बनवल्या होत्या ह्या पण मी ठेवून घेतल्या. त्यानंतर मग इथं पूजा बघा, इतकी सुंदर पूजा मांडण्यात आली होती ना माझी. यावर्षी खूप सिम्पलमध्ये मांडली पण खूप छान दिसत होती. त्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली आणि मग सगळ्या देवांना वगैरे आरती दिली, दर्शन वगैरे घेतलं देवाचं. त्यानंतर मग पिल्लूने आमचे पाय वगैरे पडले म्हणजे आमचं दर्शन घेतलं, त्याला आशीर्वाद दिले. त्यानंतर मग आहोंनी आम्हाला आमच्या दोघांचं तोंड गोड केलं आणि मी पण त्यांचं केलं. त्यानंतर मग मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग खाली आलो. गाड्यांची वगैरे पूजा करायची होती, तर मग गाड्यांची वगैरे पूजा करून घेतले, तिन्ही चारी गाड्यांची. आणि त्यानंतर मग फटाकडे वाजवायचे होते. मग थोडेसेच आणले होते ह्यावर्षी, आहोंनी खूप जास्त आणलेच नाही, फक्त मानापुरते म्हणजे दिवाळीच्या दिवशी वाजवतात तेवढेच आणले. त्यानंतर मग फटाकडे वाजवून घेतले, मोठी लढ पण लावली होती आणि मग सुरसुरी, भुईनळा, भुईचक्कर काय काय असतं ते सगळं थोडं थोडं वाजवलं आणि खूप छान छान फोटोज क्लिक केले, व्हिडिओज पण शूट केलेले. तुम्हाला हळूहळू सगळ्या रील्स येतीलच. सगळे फटाकडे एकाच दिवसात संपवायचं असं आहोंनी ठरवलं होतं, म्हणून शेवटी त्यांनी जेवढे भुईचक्कर राहिलेत ना तेवढे सगळे एकत्रच लावून दिले आणि त्याचा बघा हात धमाका. आणि ही आहे ती गोष्ट जी मी खूप आधीपासून तयार करून ठेवली आणि ऐन पूजेच्या वेळेला मी ती टाकायची विसरले आणि सगळी दिवाळी सेलिब्रेट करून झाल्यानंतर ते लक्षात आलं, पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग मी ते टाकली.